करता अभयचे जांभूळयुक्त जंबवासव मधुमेहींसाठी संजीवनी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय 30 जून 2026 पर्यंत घेणार। सह्याद्रीवरील बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा। कडूंच्या शिष्टमंडळाची निर्णयाला सहमती। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना। बच्चू कडूंशी चर्चा सुरू असताना सरकारचा निर्णय। प्रवीण परदेशींच्या अध्यक्षतेखाली समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल देणार। किल्ल्यावर नमो टुरिझम सेंटर उभारलं की फोडणार, राज ठाकरेंचा इशारा। तर मला मुख्यमंत्री करा म्हणून अजून किती लाचारी करणार। नमो टुरिझम सेंटरवरून राज ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा। 1 नोव्हेंबरचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे। इथे काय आग पेटली आहे हे दिल्लीलाही कळालं पाहिजे। सत्याचा मोर्चावरून राज ठाकरेंचं आवाहन। मोर्चासाठी राज ठाकरे लोकलनं जाणार। पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनी चालवलेली गोळी छातीत लागल्यानं मृत्यू। तपास गुन्हे शाखेकडे वर्ग। केसरकर शालेय शिक्षण मंत्री असताना रोहित आर्यांकडून उपोषण। पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी केलेल्या कामाचं सरकारनं 2 कोटी थकवल्याचा आरोप। तर कोणतीही थकबाकी नसल्याचं शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। मुलांना काही झालं असतं तर केसरकरांनी जबाबदारी घेतली असती का? काँग्रेसचा विजय वडेट्टीवारांचा संतप्त सवाल। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवल्यावर वडेट्टीवारांचा सवाल। जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द करण्याचे धर्मदा आयुक्तांचे आदेश। ट्रस्ट आणि गोखले बिल्डर मधील जमीन व्यवहार रद्द। मात्र 230 कोटी रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी बिल्डरला सिव्हिल कोर्टात जावं लागणार। फलटण आत्महत्येप्रकरणी सुषमा अंधारेंचा सरकारला 2 नोव्हेंबर पर्यंत अल्टिमेटम। मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार। अंधारेंचा इशारा। रुपाली ठोंबरेंनी गुंड पाठवून हल्ला केला। महिलेचा फेसबुक लाईव्ह करत आरोप। ठोंबरेंना राष्ट्रवादीतून निलंबित करा, माधवी खंडाळकरांची मागणी। रुपाली ठोंबरेंना मात्र जे आरोप आहेत रुपाली ठोंबरेंनी ते फेटाळले। राज्यात नाफेड आणि एनसीसीएफ अंतर्गत 15 नोव्हेंबर पासून खरेदी प्रक्रिया। 2025-2026 मधील सोयाबीन, मूग, उडीद पिकांचे हमीभावानं खरेदी करणार। नोंदणी प्रक्रिया सुरू। भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक। जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघावर भारताची 5 विकेट्सनं मात। विजयामध्ये जेमिमा रॉड्रिग्स आणि कर्णधार हरमनप्रीतचा मोलाचा वाटा।